गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। विठाला यदक्षरमनाख्येयम् आनंदमज केवलम, श्रीमान निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्रय जननी देवांची हे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले। वरी बैसव पाऊले, श्री गुरूंची। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहू निवासी वैराग्यस्य परममूर्ती ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा निर्याणपर प्रसंगातला जगाला अत्यंत मौलिक असा उपदेश करणारा, शेवटच्या सत्रातला उपदेश, अंतिम उपदेश, जगाच्या हिताची तळमळ वाहणारा, कळकळीनं हात जोडून लोटांगण घालून तुम्हाला मला सावध होण्याची सूचना करणारा आणि लाभाचा व्यापार करा अशी सूचना वजा विनंती करणारा अभंग आहे। विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। कैलासवासी आईसाहेब ममताबाई कारभारी शेळके आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा भला मोठा परिवार, शेळके परिवारातले सगळे ज्येष्ठ सदस्य, श्री दगडू कारभारी शेळके ज्येष्ठ चिरंजीव, दुसरे आमचे विनायकरावजी कारभारी शेळके, तिसरे नामदेवरावजी कारभारी शेळके आणि सुदामरावजी कारभारी शेळके। सामाजिक जीवनामध्ये एक अग्रणी म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं। राजकीय प्रवाहामध्ये शेळके परिवाराशिवाय सिन्नर तालुक्याचं राजकारण पुढे जात नाही किंवा परिपूर्ण होत नाही। आमचे नाना असतील, थोरले बंधू दगडूदादा असतील, राजकीय प्रवाहामध्ये यांचं फार योगदान आहे। नामदेवरावजी दादा शासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले। कांदा व्यापारामध्येही या परिवाराचा मोठा हात सहभाग आहे। उद्योग, व्यापार, शैक्षणिक संस्था या परिवाराच्या माध्यमातून चालवल्या जातात। राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांची पत तोलामोलाची आहे। या 4 भावांना पुढं 8 मुलं, 4 मुली, त्यातही सगळे वेल एज्युकेटेड म्हणायचं। प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, 5 डॉक्टर, 5 इंजिनियर। म्हणजे कुठल्या क्षेत्रात या का शेळके परिवारातला सदस्य नाही असं म्हणायचंच काम नाही। कोणतंही क्षेत्र, राजकारण घ्या, शिक्षण घ्या, समाजकारण घ्या, उद्योग व्यापार घ्या, प्रशासन घ्या, महत्त्वाचं आपल्याकडे 2च गोष्टी आहेत, शासन आणि प्रशासन। शासनात माणसं असत जावेत आणि प्रशासनात असत जावेत, बाकी मग सगळे आपोआप उद्योग वगैरे चालत राहतात। शासन प्रशासनात दोन्हीकडं मंडळी आहेत। आताच सानप साहेब भेटले, आज घराचे नातू अलिबागला आहेत, ते PI म्हणून, PSI म्हणून। म्हणजे केदार साहेब आले बुलढाण्यावरनं, म्हणजे गित्ते साहेब सेवानिवृत्त PI, ह्या परिवाराचे सगळे नातेवाईक आहेत। भला मोठा परिवार आहे।
या 4 भावांना मुळात 3 बहिणी, म्हणजे ते 7 भावंडांचं कुटुंब. त्याच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये 12 भावंडांचं कुटुंब, 8 भाऊ 4 बहिणी, असा भरला परिवार. खरं तर ह्या माऊलीला त्यांच्या पुण्यस्मरणाला आलोय का वाढदिवसाला आलोय असा एक सोहळा आपण करतो आहोत. एखादा अभिष्ट चिंतन करतोय की काय, कारण का त्या तृप्त मनानं जगल्या. त्यांनी त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य टिकवलं, सांप्रदायिक आध्यात्मिक स्वास्थ्य टिकवलं, शारीरिक स्वास्थ्य टिकवलं. भरला परिवार त्यांनी पाहिला, नातवंड पतवंड पाहिले, सगळ्याचे लग्न डोळ्यानं पाहिले आणि भरल्या घरातून अगदी तृप्त मनानं त्यांनी एक्झिट घेतली, निवृत्ती घेतली म्हणा. त्यामुळं दुःख करायची काही गरजच नाही. अशा जीवनाचा सोहळा इतक्याच थाटामाटात व्हायला पाहिजे. एक आईचं पुण्यस्मरण करण्यासाठी 4 भाऊ आणि आजीचं पुण्यस्मरण करण्यासाठी 12 नातवंड उल्हासानं उभे राहतात. बरं, हे फक्त 12च नाही, 12 दोन्ही करावं लागेल ना 8 जण म्हणजे 8 सुनबाई आल्या आणि ते 4 म्हणजे 4 जावई आले आणि हे 7 म्हणजे हेही 14 करावे लागतील. एवढ्या सगळ्यांनी अट्टाहासानं. बरं, त्या माऊलीनं पतवंड पण पाहिलेतच. हे सगळ्यांना पाहून तृप्त मनानं आईचा एक सोहळा आपण साजरा करतोय असं म्हणायचं. विठाला कुटुंबाला साजेसे सगळे बोलवलेत बघा. रविदास बाबापासून ते काळे बाबापर्यंत मधले सगळे आता नावं घेतल्या. याकडंच आहे आणि ह्याकडंच आहे का, इकडं विनेकरी म्हणू. बरं, इकडं रविदास बाबापासून इकडं विनेकऱ्यापर्यंत आणि इकडं मुकुंद बाबापासून यांच्यापर्यंत. स्वबदार पण 4 आहेत, एक कमी का 3 आहेत. 3 स्वबदार आहेत. म्हणजे सगळं साजेसं झालंय बघा कार्यक्रमाला. फक्त महाराज कमी पडायला लागलाय. आमचे बाबा आले, शंकर बाबा, आम्ही सोबतच आलो. आमचा भरत भाऊचे वडील सगळेच, आमचे बंडू नाना आहेत. या परिसरातली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रात काम करणारी मंडळी, आदरणीय दादा आहेत, शिक्षण संस्थेचे मोठे मोठे संचालक मंडळी, हे सगळे ह्या परिवाराचं जिव्हाळा प्रेम, या परिवारानं जोडलेली ही सगळी माणसं. त्याची अरे बाबा, आता तर भगवानगडच आला हां, आदरणीय नारायणरावजी काकड, अर्थात आमचे सगळ्यांचे लाडके नाना आले म्हणजे भगवानगड आला म्हणायचं. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये भगवानगड जर कोणाच्या ताब्यात असेल तर नानाच्या ताब्यात. म्हणजे एक प्रेम आहे, जिव्हाळा आहे. पूजनीय शास्त्री बाबांचं अत्यंत जिव्हाळ्याचं ठिकाण म्हणजे आमचे नाना आहेत. नानांनी बाबांना म्हणावं, विनंती करावी की आपल्याला असं करायचं आहे. 99% ती विनंती मान्य झाली असं म्हणायचं. असं म्हणल्यावर आता नानाकडे तारखा मागायला जाऊ नका. बाबांनी त्याच्यात नानांनाही बंधन घालून ठेवले. ज्ञानेश्वर मंदिराचं काम होईपर्यंत मला कीर्तन मागायचं नाही, अशी बाबांची सक्त ताकीद आहे. आम्हाला पण मिळत नाही, आता काहीतरी मधला मार्ग काढावा लागतो. सगळी या कुटुंबावर प्रेम करणारी रुबाबदार मंडळी, समाजातली प्रतिष्ठित मंडळी, राजकारणातली प्रतिष्ठित मंडळी आवर्जून येत आहे आणि येणारच आहे. कीर्तन संपेपर्यंत खूप लोक येणार आहे, कारण ह्या परिवारानं माणसं तेवढे जोडलेले आहेत. आणि खरंच ही माऊली पुण्यवान आहे. असं कुटुंब ज्या माऊलीच्या वाट्याला आलं त्या माऊलीला धन्यवाद द्यायलाच पाहिजे. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, मुळाचा उद्धार. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, मुळाचा उद्धार. उत्तर निर्धारी नाम शिक्काच झाला. कुलम पवित्रो जननी कृतार्थ. प्रसवली तया कुळाचा
उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. आईचं आपल्याला एक 10 मिनटं महत्त्वाचा विषय घेतो. स्त्री जीवन आहे. स्त्री जीवनाचा प्रवास 3 अवस्थेतून होतो. ती काही काळ एका घराची मुलगी आहे, नंतर ती एका पुरुषाची पत्नी आहे, एका घराची सून आहे, आणि नंतर ती अनेक मुलांची आई आहे. ती मुलगी असताना बापाची इज्जत सांभाळते, ती पत्नी असताना 2 कुटुंबाची इज्जत सांभाळते, आणि ती आई होते तेव्हा उभ्या कुळाचा उद्धार करण्याची जबाबदारी खांद्यावर वाहते. 3 भूमिकेत जगते. तुम्ही पहा मुलातला आणि मुलीतला फरक. मुलं प्रेम करतील नाही असं नाही, पण विशिष्ट काळ आहे, त्याला मर्यादा आहे. मुलांच्या हातात आईचा पदर तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्याच्या हातात बाईचा पदर येत नाही. एकदा बाईचा पदर हातात आला की आईचा पदर सुटला. तुम्ही पहा शाळेतून घरी आलं लेकरू विचारतं बाबा आई कुठं आहे, खेळून आलं दादा आई कुठं आहे, गल्लीतून आलं ताई आई कुठं आहे. मोठं होईपर्यंत घरी येईल तेव्हा आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई कुठं आहे. एकदा लग्न झालं की आई बसलेली दिसते, तिला विचारतं आई ती कुठं आहे. मुलात एवढं परिवर्तन होतं. मुलीला मुलं होऊ द्या, मुली होऊ द्या, त्या मुलींचा विवाह होऊन तिला जावई येऊ द्या, तरीसुद्धा बालपणी ती बापावर जेवढं प्रेम करते तिला जावई आल्यावर सुद्धा ती बापावर तेवढंच प्रेम करते. आता काही पुरुष आक्षेप घेतील, मायबाप 4 दिवस सांभाळून बघ म्हणावं पोरीला म्हणजे कळल. काही नाही महाराज, तुम्ही सांभाळता म्हणजे फार मोठा पराक्रम करता असं नाही. मुलीनं मायबाप जवळही ठेवू द्या, ती तेवढंच प्रेम करते जेवढं दूर असताना त्यांच्यावर प्रेम करते. मुलीच्या प्रेमाला अंत नाही. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा भगवंताच्या मुखातून गौरव करून घ्यायचा तर पहिला नंबर पोराचा नाही लावला, पहिला नंबर पोरीचा लावला. कुणी कन्या पुत्र होती जयचा पीक, कुणी कन्या पुत्र होती जयचा पीक, कुणी कन्या पुत्र होती जयचा पीक, कुणी कन्या पुत्र होती जयचा पीक. कुणी कन्या पुत्र होती जयचा पीक, कुणी कन्या पुत्र होती बघा मी काय तुमची पुरुष मंडळीची निंदा करतोय असं नाही, होय ना ना, नाही तर पुन्हा तक्रार कराल तुम्ही आमच्यावर बोलून गेले महाराज. जे अभंगात आहे ते कुळी कन्या पुत्राला नाकारलंय असं नाही, पण 2 नंबरला ठेवले. कारण बरेच पुरुष 2 नंबरच करतात म्हणून त्यांना 2 नंबरला ठेवले. महिला प्रशासनात येऊ द्या, ती 1 नंबरनीच काम करणार, पुरुषांची गॅरंटी नाही, म्हणून ते 2 नंबरला. पहिला नंबर मुलीचा आहे. तुम्ही निरीक्षण करा, वागण्यातून पहा, बोलण्यातून पहा, ती बापासाठी किती झुरते पहा. साधं जुन्या काळातलं उदाहरण घ्या. जुन्या काळात घरी दूध नसायचं, मग दूध आणायचं शेजारून, विकत आणावं लागायचं. मग आई मुलीला म्हणायची बाळ पाहुणे घरी आलेत, दुधाला जावं लागेल तुला. लेकरानं म्हणायचं दे 5 रुपये. 5 रुपये डाव्या हातात, दुधाला साठी ग्लास उजव्या हातात, आणि त्या कपड्यामध्ये ती कसा झाकून न्यायची तिलाच ठाऊक. जाणार 5 रुपयाचं दूध आणणार, तो आणताना सुद्धा तो ग्लास कपड्याखाली झाकून आणणार. पाहुण्यांना लेकरू कधी गेलं कधी आलं कधी दूध आलं कळायचं सुद्धा नाही. पण तोच कार्यक्रम पोराला सांगू द्या, बाळ्या जा शेजारून दूध आण. बाळ्या म्हणणार दुधाला 5 दे, मला खर्चाला 5 दे. 5चे 2 ठोकळे घेणार, ग्लास घेणार, ते 2 ठोकळे ग्लासात टाकणार आणि बैठकीतून ग्लास खळखळ वाजवत जाणार. बापाच्या इज्जतीची चव्हाट्यावर आणायचं. आमच्या घरी दूध नाही. महाराज एका कवीनं इतकं गोड बोलला, तो देवाला म्हटला देवा मला पुण्यवान होण्याची इच्छा नाही, मी पुण्यवान म्हणून गणल्या जावं असं मला कधी वाटत नाही. आजवर माझ्या जीवनात काय पुण्य झालं असेल तर त्याचं रूपांतर पापामध्ये झालं तरी चालेल. त्याची प्रार्थना आहे देवाला, देवा माझे सगळे पुण्य पाप कर, देवा माझे सगळे पुण्य पाप कर, पण मला एका तरी पोरीचा बाप कर. काय विचार आहेत महाराज. तुम्ही पहा दानं खूप सांगितलेत,
भूदान आहे, गोदान आहे, द्रव्यदान आहे, अन्नदान आहे, सुवर्णदान आहे. हा, लोक सोनंही दान देतात. माझ्या बोटाकडे बघा, हे सगळं दान दिलेलं आहे लोकांनी. कीर्तन आवडलं की लोक घालतात, त्यांच्या हातातली काढून आमच्या हातात घालतात. आज आवडलं तर बघा. जाऊ दे, त्यातला विनोद सोडा. सुवर्णदान आहे, गोदान आहे, भूदान आहे, वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, द्रव्यदान आहे. दान करतात. पण आमच्या तुकोबारायांनी सांगितलं ही सगळी दानं अलीकडची आहेत, पण पृथ्वी दानाचं पुण्य देणारं दान सगळ्यात मोठं जर कोणतं असेल तर ते कन्यादान आहे. सालुकृत कन्यादान पृथ्वी कन्यादान पृथ्वी दाना समान. आज आपण सगळे सुशिक्षित आहेत. मला सांगा, कोणत्या क्षेत्रात आमची बहीण मागं राहिली आहे? शासनात और देशाचं सर्वोच्च पद आज एका बहिणीकडे आहे, राष्ट्रपती. याच्यापेक्षा काय पाहिजे? शासनामध्ये पंतप्रधान पदावर महिला रुजू झाल्या, अनेक राष्ट्राच्या मुख्यमंत्री महिला झाल्या, आजही आहेतच. एवढा बाबा झोटतोय तरी मेळ लागत नाही. पश्चिम बंगालमध्ये एक बाईसाहेब आहेतच. कुठं कल्पना चावलासारख्या अंतराळवीर झाल्या. एस.टी चालवणाऱ्या महिला आहेत, ट्रक चालवणाऱ्या महिला आहेत, ॲटो रिक्षा चालवणाऱ्या महिला आहेत, मुंबईमध्ये बेस्ट बसेस चालवणाऱ्या सुद्धा महिला आहेत, विमानाच्या पायलट महिला आहेत. आज रेल्वेचा वेग पाहता बुलेट ट्रेनच्या चालकाला ट्रेनचा पायलट म्हणायला काही अडचण नाही. ती विमानच आहे जमिनीवरचं. जर 3 आणि 3.5 तासात मुंबई अहमदाबाद रेल्वे जाणार असेल, 1 तासाच्या 1.5 तासाच्या प्रवासात तो प्रवास होणार असेल, तर ती चालवणारी एखादी महिला असेल तर तिला रेल्वेची पायलटच म्हणावं लागेल. सगळ्याच क्षेत्रात आमच्या बहिणींची प्रगती आहे. माझ्याकडे बघू नका, आमच्या क्षेत्रात तर भरगच्च झाल्यात, काय अडचण नाही. आता सगळ्याच क्षेत्रात महिला आल्यात. मग कुठं कमी आहे? कन्या तरी ऐसी दे मीरा अथवा मुक्ताबाई. मुलगी असताना ती आपण आता त्यात पुन्हा आहे का? मागच्या आठवड्यामध्ये एका कीर्तनाला लातूरकडे गेलो. कीर्तन झाल्यावर एक गृहस्थ आला, म्हटला महाराज काहीतरी प्रसाद द्या. मी म्हणलं काहीतरी म्हणजे पेढा द्या, नारळ द्या, साखर द्या. मी म्हणलं कशासाठी? लेकरू पाहिजे. अरे मी म्हणलं तुला 4 आहेत ना? म्हणलं 4 पण मुलीच आहेत. म्हणलं मग काय अडचण आहे? एखादा मुलगा. मी म्हणलं कशाला पाहिजे तुला? म्हणला वंशाला. शाबास. मी त्याला म्हणलं तू कोण आहेस? तू महाराणा प्रताप आहे का छत्रपती शिवाजी महाराजाच्या वंशात तुझा जन्म झालाय? तुझा वंश चाललाच पाहिजे असा तुझा वंश काय पराक्रमी आहे? म्हटलं 4 पिढ्या तुझ्याकडं 1.5 एकर जमीन, त्यात 1.25 एकरात येड्या बाबळी आणि 1.25 एकरात कमरे इतकं गाजर गवत. तो आहे काय तुझ्याकडं वंशाचा दिवा ठेवायला? बरं ठीक आहे दिवा. परवा तारीख काय झाली? परवाची तारीख कळलं असेल तुम्हाला. 31 तारखेला बरेच वंशाचे दिवे मध्यरात्री बॅटरी घेऊन शोधावे लागले, कुठल्या गटारात लोळायलेत. मी म्हणतो मध्यरात्रीला बॅटरी घेऊन जर वंशाचा दिवा शोधावा लागत असेल तर त्या वंशाच्या दिव्यापेक्षा 2 घरी उजेड देणारी आमची पंथी कधीही परवडली. कन्या तरी आईची जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी आईची जैसी मीरा मुक्ताबाई, जैसी मीरा कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. बघा मुलगी
तीच मुलगी कालांतराने कुठल्या तरी घरची सून होणार आहे, कुठल्या तरी घरची पत्नी होणार आहे. 2 जबाबदाऱ्या आहेत महाराज. तिला तिथं जाऊन बापाचं नाव कमी झालं नाही पाहिजे याची जबाबदारी आहे. आणि ज्या घरी सासरी गेली आहे त्या सासरचं नाव सांभाळलं पाहिजे, दुसरी जबाबदारी आहे. काय गोड आमच्या संतांनी वर्णन केलं. पत्नीचे प्रकार पाडत असताना 7 पाडले, त्यातले 2 जाऊ दे, आपल्याला 5 पाहता येतील. पत्नीला धर्मपत्नी होता येतं, मोक्षपत्नी होता येतं, सेवापत्नी होता येतं, कामपत्नी आणि अर्थपत्नी होता येतं. कुटुंबाचा भार वाहत असताना पुरुषानं कमवायचं असतं आणि स्त्रीनं घर व्यवस्थित चालवायचं असतं. बाहेरचा डोलारा पुरुषानं सांभाळायचा आणि घरातला डोलारा पत्नीनं सांभाळायचा. महाराज, आपण सहज फोन करतो घरी, हॅलो, 4-5 मित्र सोबत आहेत, 1-1.5 तासामध्ये घरी जेवायला पोहोचतोय. तुम्हाला काय माहीत आहे घरी काय आहे काय नाही, किराणा संपलाय नाही संपलाय, भाजीपाला संपलाय नाही हे सगळं मॅनेजमेंट कोण करतं? तुम्ही 1.5 तास दिलेला असतो, 1 तासामध्ये स्वयंपाक तयार असतो. माऊली हात जोडून उभी असते, स्वयंपाक तयार आहे, लावायचे का ताट? आम्हाला तर हे ठिकठिकाणी अनुभव येतात. आम्ही अचानक फोन करतो, शंकर बाबा जवळ आलोय, 2-3 आहेत, येतोय जेवायला. 1 तासाचा अवधी असतो आणि लगेच घरी सूचना तिथं होते. आम्ही पोहोचतो तेव्हा ताटं लावलेले असतात. हे मॅनेजमेंट पुरुषांचं नाही महाराज, हे मॅनेजमेंट त्या माऊलीनं सांभाळायचं. आपण फक्त सांगू शकतो एवढे माणसं आणतो, तेवढे माणसं आणतो, इतक्या वेळात येतो, तितक्या वेळात येतो. पुढचा सगळा कारभार त्या माऊलीनं सांभाळायचा. याला अर्थपत्नी म्हणायचं, हे मॅनेजमेंट आहे. एक कामपत्नी आहे, तिचंही वर्णन आलंय, ठीक आहे, पण ती पत्नीच आहे. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, बस कामपत्नी. आपल्याला 3 महत्त्वाच्या पाहायच्यात. एक सेवा पत्नी आहे, एक धर्मपत्नी आहे आणि एक मोक्षपत्नी आहे. सीतेचा नंबर सेवा पत्नीमध्ये लागतो. भावार्थ रामायणात एकनाथ महाराज इतकं सुंदर बोलले, केवळ स्त्री नव्हे सीता, ते निज भक्त जाण तत्वता, साधावया सेवेच्या निज स्वार्था, वना तत्वता सवे गेली. 3 गोष्टी ऐका सीतेच्या संबंधानं. राजा जनकाची ती एकुलती एक कन्या आहे, राजा दशरथाची ती सून आहे आणि जगाच्या मालकाची ती पत्नी आहे. हे 3ही लोक साधे नाहीत महाराज. जनकासारखा महात्मा राजा असून त्या काळात भूतलावर दुसरा सापडणार नाही. त्यांच्या संबंधानं असं फार गोड चिंतन आलं. याज्ञवल्क्यजी भागवत सांगत होते. जनक महाराज भागवत ऐकायचे. समवेत त्या आश्रमातले काही संन्यासी लोक, भगवी लुंगी भगव्या कफनी घातलेली 5-50 ते ऐकायचे. आता राजा आहे, राज्य शकट हाकायचा आहे. सकाळीच काहीतरी एखादी सभा असायची, दरबार असायचा, तो पार पाडल्यानंतर राजा कथेला जायचा. मग तोपर्यंत त्या संन्याशांची गडबड व्हायची. ते म्हणायचे, असं कुठं असतं का? राजाची कुठं वाट बघत बसायचं असतं का? आमचा वेळ वाया जातोय, आम्हाला भागवत ऐकायचंय, 2-2 तास त्याची वाट बघत बसावं लागतं. याज्ञवल्क्य म्हटलं, एक दिवस परीक्षाच घेऊ. एके दिवशी भागवत सुरू झालं. जनक महाराज ऐकायला बसलेत, सगळे ते भगव्या संन्यासी ऐकायला बसले. योग मायेनं याज्ञवल्क्याने मिथिला नगरीला आग लावली. सेवक धावत आले, महाराज महाराज नगरीला आग लागली. जनक महाराजांनी सांगितलं, लागू दे, मला भागवत ऐकायचंय. आग अंतपुरापर्यंत पोहोचली महाराज, पोहोचू दे, मला भागवत ऐकायचंय. राजवाड्यापर्यंत आग गेलीये महाराज, जाऊ दे, मला भागवत ऐकायचंय. श्लोक आहे त्याच्यामध्ये महाराज भागवतामध्ये, मिथिलायाम प्रदिग्धायाम न मे दह्यति किंचन, मे किंचनम न दह्यति. इतकं सुंदर वाक्य बोलले जनक. जे जळतं ते माझं नाही आणि जे माझं आहे ते जळत नाही. गाव जळतंय ते माझं नाही. माझ्यापूर्वी तिथं दुसरा राजा होता आणि माझ्यानंतर तिथं दुसरा राजा येणार आहे. त्यामुळं जे जळतं ते माझं नाही आणि माझं आहे ते नैनम दहती पावका नैनम छिंदंती शस्त्र. आत्मस्वरूप माझं आहे,
ते कशानंच जळणार नाही. आणि देहादी प्रपंच माझा नाही, तो जळाला तर हरकत नाही. याज्ञवल्क्यांनी इकडं त्यांचं तसं केलं. आग पांगली. हे जे बसले होते ना लुंग्या लावून झोपड्यातले संन्यासी, गोंधळ सुरू झाला. संन्याशाच्या झोपड्यांना आग लागली. 50 संन्यासी तटा उठले, धावत गेले. कशासाठी? त्यांच्या छाट्या आणि लुंग्या जळत होत्या, त्या वाचवण्यासाठी. एकीकडं राज्य जळतंय तरी बसून राहतोय, आणि दुसरीकडं लुंग्या वाचवण्यासाठी लुंगे सुंगे उठून जातात. खरा संन्यासी कोण सांगा? अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी पाव एक जळे, अग्नी माझी पाव एक जळे, अग्नी माझी एक जळे. तुका म्हणे राज्य हरी तो जनक, अग्नी माझी पाव जळे एक, अग्नी माझी राज गादीवर असताना एवढी विदेह स्थिती असलेले वडील आहेत. त्यांची एकुलती एक कन्या आहे सीता. दशरथ सासरा आहे. दशरथ म्हणजे नॉट ए जोक. स्वर्गात दानवांबरोबर युद्ध झालं देवांचं, तर विजयासाठी कष्ट घेणाऱ्या देवतांना मदतीसाठी दशरथाला बोलवावं लागतं. हे दशरथाचं वजन आहे. दिल्लीला नाही, स्वर्गात बोलवतात. स्वर्गात मदतीला संकट मोचक आहेत दशरथ, पण महाराष्ट्राचे नाही, दिल्लीचे नाही, स्वर्गातले संकट मोचक आहेत. जेव्हा दशरथ दरबारात जातात तेव्हा इंद्र स्वतःचं सिंहासन मोकळं करतो बसायला. एवढा रुबाबदार सासरा आहे. आणि वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, हा परमात्मा तिचा पती आहे. तरीही ती माऊली 14 वर्ष दुःखाची तक्रार करत नाही आणि सुखाची आठवण काढत नाही. अनवाणी पायानं पतीच्या मागं चालते. याला सेवा पत्नी म्हणायचं. दुसरं मोक्ष पत्नी आहे. स्वतःच्या आचरणानं स्वतः तर मोक्षाला जातेच, पण ती आपल्या पतीला सुद्धा मोक्षपदाला घेऊन जाते. ती मोक्ष पत्नी आहे. एक धर्मपत्नी आहे. महाराजांन बहुतेक पहा, पुरुषांपेक्षा दान धर्म करण्यामध्ये आईसाहेबांचा नंबर पुढे असतो. त्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये गोड कथा आली पहा. राजा श्रेयाळ आणि त्याची पत्नी चांगुना भगवान शंकराचे निस्सिम भक्त आहेत. दानाची परीक्षा घेण्याकरता साक्षात भगवान शंकर फकीराचा वेश घेऊन, भिकाऱ्याचा वेश घेऊन दारात उभे आहेत. माऊली उभी हात जोडून, काय हवंय? भिक्षुक म्हणतोय मला इच्छा भोजन पाहिजे. दिलं. बसा, काय काय करायचंय सांगा. मला नरमांस भक्षण करायचंय. हरकत नाही. एखाद्या गरीबाचं विकत आणू, ते शिजवून तुम्हाला खाऊ घाल. मला गरीबाचं नकोय. तुझं एकुलतं एक लेकरू कापून त्याचं मांस मला खायचंय. काय परीक्षा आहे महाराज. आणि ते तुझ्या हातानं कापून पाहिजे. काय वेदना झाल्या असतील आईला महाराज. ते लेकरू कापलं. ए श्रियाळाचे घरी, श्रियाळाचे घरी, आरी धरणे मांडिले मोरार, धरणे मांडिले मोरार, धरणे मांडिले मोरार. मारविले घरी, मारविले घरी, खरी मारविले. तेथे बाळ तयाचे, बाळ तयार, तेथे बाळ तयाचे.
घरी तो निष्ठूर निर्गुण श्रेयाळाचे घरी. तिच्या हातानं लेकरू मारलं. मांस शिजायला घातलं महाराज. मांस शिजतंय. शिजून झालं, ताटात वाढलंय. घ्या बाबा. दोघं बसलेत पती पत्नी. ताडकन उठून उभे राहिले भगवान. असल्या अभद्र, असल्या कपटी चांडाळ लोकाच्या घरचं मी खायचं का? आता काय झालं बाबा? फसवलं मला. लेकराचं शरीर तुम्ही शिजवून घातलं, पण खरी चव तर डोक्यात आहे. आणि ते डोकं कुठं आहे? हात जोडले. काही नाही बाबा, बाळ गेलं तर किमान त्याचं तोंड 2 दिवस पाहता येईल म्हणून ते ठेवलं होतं. चालणार नाही असं, ते पण मला पाहिजे. बाबा ते शिजणार नाही, उकळात कुटा, त्याचं कांडण करा आणि मग शिजवा. काय काय सत्व परीक्षा असेल. इतका अर्थ विलाप आहे त्या माऊलीचा. प्रत्यक्ष शिवलीलामृतात ग्रंथात किंवा नामदेवरायांनी त्यांच्या गाथेत लिहिलेल्या चरित्रात वाचा. उकळामध्ये ते लेकरू घातलंय आणि कांडण करताना त्याची गुण आठवते ती माऊली. आणि हे सगळं झाल्यावर भगवान शंकर पार्वतीसह दर्शन देतात आणि त्या दोघा पती पत्नीला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कैलासाची जागा देतात. हिला धर्मपत्नी म्हणायचं. सेवा पत्नी आहे, मोक्ष पत्नी आहे, धर्मपत्नी आहे. शास्त्रकारांनी 6 लक्षणं केली आहेत पतिव्रतेची. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षड्गुण्य तद्धी पतिव्रताना. कार्य करण्यात मंत्र्यासारखी तत्पर असली पाहिजे. मंत्री म्हणजे आताचे विद्यमान मंत्री नाही. अजून 14 लोकांनी खात्याचा कारभारच घेतला नाही. सगळं लांबूनच चालू आहे. पदभार आता झालाय शपथविधी तर घ्या ना पदभार. 14 मंत्र्यांचा अजून पदभार स्वीकारलेला नाही. मंत्री म्हणजे त्या काळातला राजा, प्रधान, मंत्री. बरेच राजे 3-3 महिने दौऱ्यावर जायचे. तेव्हा राजा जर मोहिमेवर गेला तर राजाच्या माघारी सगळा राज्य शकट हाकण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर यायची त्याला मंत्री म्हणायचा. आणि असं मंत्र्यासारखं काम त्या स्त्रीनं केलं पाहिजे. हे पतिव्रतेचं पहिलं लक्षण आहे. विठाला पतीच्या गैरहजेरीत घर सांभाळावं. आणि त्यात सगळ्यात जास्त अनुभव ते आम्हाला येतात. आमचं म्हणजे मोतीवाल्यांसारखं काम आहे. सुटकेस भरली की गाडीत टाकली. 8 दिवस घराचा आमचा संबंध नाही. मग आमच्या 8 दिवसाच्या गैरहजेरीमध्ये घराचा उत्तम कारभार तिनं सांभाळावा. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, सेवा करण्यामध्ये ती दासीसारखी असावी. प्रारब्धानं ज्या घरात जाऊन पडलो त्या घरात आता तिथं इलाज नाही. जुन्या ह्या आमच्या आजीबाई आहेत, त्यांचा काळ जात्यावर दळण्याचा होता. दळलं त्यांनी. सडा समार्जन करण्याचा होता, घर सारवण्याचा होता, केलं त्यांनी. त्या मानानं आताच्या आमच्या बहिणी भाग्यवान आहेत. आता सासूरवास संपला, आता कामही संपली. जुन्या काळामध्ये कामं होती म्हणून म्हाताऱ्या अजून पण धडधाकट आहेत, आजारी पडत नाही. आता कामं संपले, आजार वाढले. जुन्या काळात शेणानं सारवलेल्या जमिनीवर त्या वावरल्या, त्यामुळं संधिवात त्यांना झाला नाही. कोणी डॉक्टर असेल तर त्यांना विचारा. ह्या फरसी घरात आल्यापासून संधिवात झाला. 40च्या मावल्या कंबर गेली म्हणतात, मनका गेला म्हणतात, गुडगा गेला म्हणतात. चप्पल घालून घरात फिरायला लागल्यात. आता स्वयंपाकसुद्धा आम्हाला जेवायचं असतं, मावल्या स्वयंपाक चप्पल घालून करतात. चप्पल घालून करा, फक्त भाजीत चप्पल टाकून. काही दिवसांनी काय होतं, ते मोबाईल वर बोलता बोलता घोटाळा होतो. आता परवा एका घरी बसलो होतो, आम्हाला जेवायचं होतं. त्या बाईला फोन आला आईचा, आणि आईचा फोन आल्यावर बाई किती वेळ बोलल ह्याची गॅरंटी नाही. बोलायला लागली, फोन स्पीकरवर ठेवला, समोर ठेवला, बोलायला लागली. ते कुकरमध्ये काय खिचडीला फोडणी टाकायची होती वाटते. फोडणी टाकता टाकता असं बोलता बोलता त्या फोडणीत तिला तिसरंच काहीतरी टाकायचं असेल, मोबाईल उचलला आणि कुकरमध्ये टाकलं. तिकडून आईचा फोन कट झाला. तो तसाच पाणी टाकलं, तांदूळ टाकली, डाळ टाकली, झाकण लावलं. पुन्हा शिट्टीबरोबर मोबाईलची रिंगमधून वाजू लागली. करणेषु दासी, सेवा करण्यात दासीसारखी. भोज्येषु माता,
स्वयंपाक करण्यामध्ये ती आईसारखी असावी. काय गोड बोलले माऊली. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारी. माऊली सुगरण असावी, वाढायला ती उदार असावी, जेवणारा निरोगी असावा आणि चवीनं खाणारा असावा. माझी जेवणाऱ्यांबद्दल पण तक्रार आहे बरं का. कशासोबत काय खायचं ह्याची जर अक्कल नसेल तर तो जेवणारा अज्ञानी म्हणायचं. आता परवा जेवायला बसलो मागच्या आठवड्यात महाराज. शेजारी एक जण बसलं होतं. बासुंदी होती हो जेवायला. बासुंदी होती, कुरडी पापडी होती, भजी होती, पुरी होती, चपाती होती, आमटी होती, 2-3 भाज्या होत्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. बासुंदीवाला वाढायला आला, त्यानं सांगितलं ताटात वाढा. बासुंदी वाढल्यावर त्याच्यात त्यानं चपाती चुरली, त्यात पुरी चुरली, त्यातच भजे चुरले, त्यातच कुरडी पापडी चुरली, त्यातच सगळ्या भाज्या मिसळल्या आणि तो काला करू लागलं आणि मला डिवचू लागलं. होय मग महाराज, पोटात गेल्यावर सगळं एकच होणार आहे की. मी म्हणलं बेशरम, पलीकडच्या घरात जा आणि तिकडं जाऊन जेव, मूर्ख कुठला. पद्धत आहे ना जेवायची. मी तुम्हाला साधं गणित विचारतो. जेवणामध्ये जर पापड खायचे असतील तर किती खाल्ले पाहिजे बोला. तुम्ही किती खातात एवढं सांगा. 1, 2, फार झालं 3. एकानं 27 खाल्ले. त्या बाईनं नवऱ्याला सांगितलं महाराष्ट्रातले सगळे घरी जेवायला बोलव पण ह्याला बोलवू नका. एक पुडा संपवला काय वेळेला. पद्धत आहे ना. कशासोबत काय खायचं, किती खायचं. रसज्ञ आणि जेवणारे. जाऊ द्या. ती भोज्येषु माता शयनेषु रंभा, शयनग्रहात रंभेसारखी वाटावी. धर्मानं वागणारी, धर्मानुकूला आणि धरित्रीसारखी क्षमाशील ही 6 लक्षणं पतिव्रतेची आहेत. स्त्री जेव्हा पत्नी होते या 6 लक्षणांनी युक्त वागून ती आपल्या पतीचा संसार सुजलाम सुफलाम करते. विठाला सर्व भावे पती ध्यानी मनी सर्व भावे पती. पतिव्रता अनेकांची स्तुती सर्व भावपती ध्यानी मनी सर्व भावपती ध्यानी मनी. पतिव्रता सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रते जैसा भ्रतार, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. ही सगळी लक्षणं ती पत्नी आपल्या पतीचा संसाराचा गाडा हाकताना त्याच्या खांद्याला खांदा लावून राबते. ह्या माऊलीचा जो काळ असेल तो काळ किती कठीण असेल विचार करा. काय आर्थिक क्रांती बरं का साहेब. आता बाबा गेले, मनमोहन बाबा गेले, ते पंतप्रधान झाले ना, आर्थिक क्रांती झाली. तुम्ही निरीक्षण करा. पैसा जनसामान्याकडं फारसा त्यापूर्वी नव्हता. ते जगातले फार मोठे अर्थतज्ञ होते. काय केलं त्यांनाच माहीत. जादू केली बघा. सगळ्यांच्याच खिशात नोटा खेळायला लागले. आर्थिक प्रगती तिथून झाली. पैसा लोकांना तिथूनच खऱ्या अर्थानं जास्ती पाहायला मिळाला. त्यापूर्वीचं जीवन काय होतं. आपण बाबा तुमच्या तरुणपणात हा व्यवहार झालेला असेल. धान्यावरती व्यवहार होत असायचे पूर्वी. चिपटं कळतं का. ते धान्य मोजायचं माप चिपटं. हा चिपटभर ज्वारी जर दुकानात घेऊन गेलं तर तो दुकानदार पाव किलो साखर द्यायचा. म्हणजे असे व्यवहार व्हायचे. कोणाकडं ज्वारी असेल तर त्याने गहूवाल्याला द्यायची, त्याच्याकडून गहू न्यायचे, गहू द्यायचे, डाळ घ्यायची, डाळ द्यायची, तांदूळ घ्यायचे. धान्यावर व्यवहार ज्या काळात होते त्या काळात ह्या माऊलीनं संसार केला आहे. मग तो संसार आपल्या पतीचा यशस्वी करून आज सोपं आहे का महाराज. 7 लेकरं त्या माऊलीनं वाढवले. नुसते वाढवले नाही, एका उंचीला नेऊन ठेवले. त्या 4ही आज शेळके परिवाराचं नाव घ्यायचं म्हणजे अर्धा मिनटं लागतो. दबदबा त्या परिवाराचा. दबदबा म्हणजे दहशत नाही, दबदबा म्हणजे आदर. बघा मी बऱ्याच ठिकाणी पाहिले. बहुतेक वेळेला जेव्हा कीर्तनानंतर श्रद्धांजलीचा योग येतो तेव्हा
बऱ्याच ठिकाणी एकट्या विनायक नानांनी श्रद्धांजली अर्पण केली. समस्त समाजाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण कोण करणार तर विनायक नाना. म्हणजे एक एवढं वजनदार व्यक्तिमत्व, असे पोरं घडवले, रुबाब त्या पोरांचा समाजात निर्माण केला, त्याच्या मागे त्या माऊलीचा त्याग मान्य करावाच लागेल. विठाल पहिली भूमिका मुलीची आहे, दुसरी भूमिका पत्नीची आहे आणि तिसरी भूमिका अत्यंत गोड आहे, आईची आहे. महाराज ह्या 2 शब्दामध्ये विश्व सामावले. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जो आत्मा साक्षात ईश्वराची बरोबरी करतो तिला आई असं म्हणतात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ सबसे बड़ी है, सबसे बड़ी सबसे बडी है माँ. आता हे 2 शब्द घेऊन जर मी कीर्तन करू लागलो तर 2 कीर्तनं होतील. हे असे गायक लोक जर साथीला असतील तर 3ही होतील आणि शिवाय आईचं गाणं न म्हणता होतील. श्लोक सांगून, प्रमाण सांगून आणि ओव्या सांगूनच होतील 3 कीर्तनं. काय महाराज, देखण्या नवरदेवाला सजावटीची गरज नसते, तसं जोग महाराजांच्या पिल्यांना कसल्याही गाण्या पुण्याचा आधार घेण्याची गरज नसते. आम्ही मोठ्या तालमीतले पैलवान आहेत गड्या. आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो की आम्ही, आमच्या पाठीवर जोग महाराजांचा हात आहे. आणि ते नाव काय आहे महाराज, कुलवान घराण्यातल्या सुनेला जसं त्या घराची इज्जत सांभाळायची असते तसं आम्ही कुलवान घराण्यातले लेकर आहे, आम्हाला आमच्या कुळाची इज्जत सांभाळायची. आम्ही जन्मानं भगवान बाबाच्या कुळातले आहो आणि विद्येनं जोग महाराजांच्या वंशातले आहो. त्यामुळं आमचं माहेरही रुबाबदार आहे आणि आमचं सासरही रुबाबदार आहे. आम्हाला दोन्हीकडची इज्जत सांभाळायची आहे. म्हणून शुद्ध सांप्रदायिक कीर्तनं सोडून आम्हाला भरकटता येत नाही. आम्ही घरंदाज लेकी आहोत. विठाल आई थोडी वेगळ्या अंगानं सांगतो. काय बरं का, जगाची काळजी देवाला आहे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. प्रत्येकाची काळजी घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. वैयक्तिक प्रत्येकाच्या जीवनात त्याचा प्रवेश व्हावा असं त्याला वाटतं, पण तो तिथं बसून जगाचा कारभार त्याला हाकायचा आहे. प्रत्येकाची काळजी त्याला वाहता येत नाही. म्हणून त्याने एक युक्ती केली आहे. जगातल्या प्रत्येक जीवाची वैयक्तिक काळजी घेण्याकरता ईश्वरानं एक मूर्त रूप धारण केलंय. त्या मूर्त रूपाला आई असं म्हणतात. आई समातेचा स्वभाव, आई समातेचा स्वभाव, मातेचा स्वभाव, आई समातेचा स्वभाव. सूत्रधारी गजिवा, सूत्रधारी गजिवा, गजिवा, आई समातेचा स्वभाव, आई समातेचा आईसा मातेचा स्वभाव. मी 2 आई आपल्या डोळ्यापुढं आणणार आहे. एक आधुनिक काळामधल्या 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक आई पाहिली आणि एक 70-80-100 वर्षापूर्वी या महाराष्ट्राने एक आई पाहिली. निरीक्षण करा. शहाजी महाराज विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात सरदार आहेत.
आणि पुण्याची जहागिरी सांभाळायला जिजाऊ माँसाहेब आहेत. संभाजी नावाचा पोरगा शहाजीराजांनी स्वतःजवळ ठेवला आहे आणि शिवाजी नावाचा पोरगा शहाजीराजांनी जिजाऊ माँसाहेबाजवळ ठेवला आहे. त्या लेकराचं झालेलं संगोपन पहा. आईनं त्याला रडायला नाही शिकवलं, आईनं त्याला लढायला शिकवलं. मातीचे घोडे, मातीचे हत्ती, मातीचे किल्ले, मातीची सैना आणि लुटूपुटूच्या लढाया शिकवल्या. हनुमानाच्या गोष्टी सांगितल्या, रामाच्या गोष्टी सांगितल्या, कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या आणि तुलाही असंच करायचं हे शिकवलं. जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार त्या लेकरावर झाले. शिवाजीचा शिवाजी राजा झाला आणि शिवाजी राजाचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून स्वतःचा राज्याभिषेक करून प्रजेला रयतेचं राज्य देणारा राजा आपल्याला पाहता आला. जगाच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या 2 महापुरुषांची अशी गोड नोंद करता येईल आपल्याला. जगाच्या इतिहासात म्हणतो मी, महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही, जगाच्या इतिहासात महाराष्ट्रातले असे 2 महापुरुष आहेत. एक साधू आहे, पण तो साधू असताना सगळ्या संत मालिकेनं त्यांना राजा म्हणून संबोधित केलंय आणि इतिहासामध्ये महाराष्ट्रातला एक राजा झालाय. तो राजा असताना उभ्या जगानं त्यांना महाराज म्हणून संबोधित केलंय. शिवराय राजा असताना जग त्यांना महाराज म्हणतं आणि ज्ञानोबाराय साधू असताना सगळी संत मालिका त्यांना राजा म्हणते. सगळ्या क्षेत्रातला राजा. ज्ञानी यांचा सुद्धा, ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे चार दिवसापूर्वी पूजनीय नामदेवजी शास्त्री महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकत होतो. गाडीमध्ये अकोल्याची अकोल्याची ज्ञानेश्वरी, त्यात शिवराय सांगितले ते 15 मिनटं बाबांनी इतके गोड सांगितले. बाबांचं असं म्हणणं, या जगाच्या पाठीवर राजा म्हणून एकटे शिवाजीराजेच झाले का? नुसत्या महाराष्ट्रात पाहिलं तर शेकड्यानं राजे झाले, त्या महाराजांच्या काळात होते. मग सगळेच राजे महाराज का नाही झाले? बरं, सगळ्या जगात 2-3 नेपोलियन नावाचा एक राजा झाला. अरे असं म्हणायचे तो फक्त घोड्यावरच झोपायचा, इतक्या मोहिमा राबवायचा. तो अंथरुणावर झोपायचा नाही, फक्त प्रवासात घोड्यावर जेवढी झोप होईल तेवढं झोपायचा. हिटलर नावाचा एक माणूस होऊन गेला म्हटले, दहशत होती त्याची. मग असं हिटलर महाराज म्हणल्यास कसं वाटेल? मग कल्पना करून पहा फक्त. दिल्लीचं तख्त ज्यांनी काबीज केलं अफगाणमधून येऊन आणि दिल्लीचे बादशहा होऊन बसले मोगल बादशहा. मग अकबर झाला, औरंगजेब झाला, यांना महाराज म्हणता येईल का हो? मग शिवाजीराजांनाच महाराज का म्हणायचं? त्याचं कारण महाराज बाबांनी एवढं गोड सांगितलं. सगळ्या राजांमध्ये महाराज पदवीपर्यंत हाच राजा गेला. त्याचं एकमेव कारण त्या राजावर बालपणापासून केलेले आईचे संस्कार. आईच्या संस्कारामुळे राजा झालेलं व्यक्तिमत्व महाराज पदापर्यंत पोहोचले. पहा तुम्ही काय संस्कार असतील महाराज. त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपल्याला सर्व श्रुत आहे. त्याच्यावर कविता पण झाल्या, अभ्यासक्रमात त्या कविता पण आल्या. ती सुभेदाराची सून बंदिस्त म्हणून शिवरायांपुढे सादर केल्या गेली.
महाराजांनी ती लावण्यवती पाहिली, हात जोडले, सांगितलं माफ करा, आमच्या सरदारांचा गैरसमज झालाय, तुम्हाला बंदिस्त बनवून आणायलाच नाही पाहिजे होतं, आणलं, त्यांची चूक आहे, त्यांच्या चुकीचं शासन त्यांना होईल. लगेच मंत्र्यांना सूचना केल्या, यांना साडी चोळी द्या, यांची यथायोग्य सत्कार करून बोळवण करा आणि जिथून यांना आणलं तिथं यांना सुखरूप पोहोचतं करा. त्या माऊलीला हात जोडले. अप्रतिम सौंदर्य दिले आपल्याला ईश्वराने. आपल्या एवढं सौंदर्य जर आमच्या मातोश्रींकडे असतं तर आम्ही आपल्यापेक्षाही सुंदर झालो असतो. याचा अर्थ जिजाऊ मासाहेब सुंदर नव्हत्या असा काढायचा नाही. मासाहेब सुंदरच होत्या, पण परस्त्रीला आपल्या आईपेक्षाही श्रेष्ठ दर्जा देणारं अंतकरण आणि संस्कार शिवरायांना बाल. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परिउपकारी नन परिनिंदा, परिउपकारी नन परिनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी हे संस्कारात लागतं महाराज. परावी आणणारी रखुमाई समान, परस्त्रिया सदा बहिणी माया. काव्यपंक्ती तयार झाल्या हो, अभ्यासक्रमात होती ना कविता. असीचा मुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही असेच सुंदर असतो वदले छत्रपती. संस्कार, आईचे संस्कार. तुम्हाला सांगू, जिजाऊ मासाहेब जर झाल्या नसत्या तर शिवराय आपल्याला पाहायला मिळाले नसते. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसतात तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसता तर नसती राहिले अंगणात तुळस, नसती राहिले अंगणात तुळस, नसते दिसले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जर झाल्या नसता तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, आणि नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज तर काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, एक छत्रपती शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत हो जाती. नाही, आज मान्य आहे आम्हाला शिवराय देव नाही आहेत, पण मंदिरातला देव शिवरायांमुळं सुरक्षित आहे हे मान्य करावंच लागेल. एक आई मी 350 वर्षापूर्वी मांडली. ही आई आहे. आईनं व्याज भारत देशाला तो राजा दिला. 4-2 वर्षापूर्वी आपले काही लोक अमेरिकेत, बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना एक आपला चमू अमेरिकेत गेला. मग तर चांगले काम करणारे लोक होते, काही इंजिनियर वगैरे होते, ते काहीतरी शोध मोहीम त्यांचं काम होतं. मग त्यांची पंतप्रधानासोबत एक अर्ध्या तासाची भेट होती, मीटिंग होती. मग गेल्यानंतर बिल क्लिंटननी त्यांना इंग्रजीतून विचारलं, मी मराठीत सांगतो तुम्हाला, मला इंग्रजी येतच नाही, किंवा तुम्ही कुठून आलात, हिंदुस्थानमधून तुम्ही कुठून आलात. मग ते सांगू लागले हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राजगडाचा परिसर, भोर तालुका, तिथून आम्ही. इतकं लांब लचक सांगितल्यावर बिल क्लिंटन एकच वाक्य म्हणलं, अरे इतकं काय सांगता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलोय एवढं सांगा, मला कळून जाईल. एक दबदबा आंतरराष्ट्रीय. आता दुसरं एक जीवन घ्या. मी ज्या कुळातून येतो, आम्हाला ज्या परमार्थाचं बाळकडू ज्या गुरु प्रसादानं मिळालं, त्या राष्ट्रसंत भगवान बाबाच्या आईचं चरित्र वाचा. आईसाहेब कौतिकाबाई तुबाजी सानप. ज्या वेळेला आईचं देहावसन झालं त्यावेळेचा एक गोड प्रसंग तुमच्या डोळ्यापुढे आणतो. काय झालं, बाबांच्या आई, बाबा तोपर्यंत चांगले प्रसिद्धीला आलेले होते. नारायणगडाचा बहुतेक कारभार बाबांच्या हातात होता. 38 वर्षे तिथली सेवा बाबांना घडली होती. गुरुच्या सानिध्यात 38 वर्षे राहिले होते. उत्तराधिकारी म्हणून जवळजवळ बाबा निश्चित झाले होते. त्यामुळं जनसामान्यात बाबांची प्रतिमा खूप सुंदर होती. जनसमुदाय जोडलेला होता. हजारो लोक बाबांच्या आईच्या अंत्यविधीला आले होते. आणि बाबांच्या समकालीन वामन भाऊ नावाचे दुसरे साधू मराठवाड्यामध्ये गहिनीनाथ गडाचे ते महंत होते.
एक वामन भाऊचा अधिकार काय तुम्हाला एका मिनिटात सांगतो. काय त्यांची योग्यता होती. 1972-73ला दुष्काळी दौरा करायला स्वर्गीय इंदिराजी गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या. विशेषतः त्या मराठवाड्यात आल्या होत्या. मोहोटा देवीला दर्शनाला पण त्या आल्या होत्या. त्यावेळेला बाळासाहेब भारदे ते त्यांच्या सरकारमध्ये, महाराष्ट्र सरकारमध्ये सभापती होते आणि ते इंदिराजींचे निष्ठावंत होते. आणि बाळासाहेब भारदे भगवानगडाच्या स्थापनेच्या वेळेला पांडुरंगाची मूर्ती बसवताना यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत बाळासाहेब व्यासपीठावर होते. मग बाळासाहेब बाबांचेही शिष्य, बाळासाहेब भाऊचेही शिष्य. बाळासाहेबांना असं वाटलं की इंदिराजी महाराष्ट्रात आल्याच आहेत, मराठवाड्यात आल्याच आहेत, तर आपल्या वामन भाऊचा सत्कार इंदिराजींच्या हस्ते करू. तसं नियोजन ठरलं. कलेक्टर ऑफिस, SP ऑफिसला पत्र गेले. प्रोटोकॉल असतो शेवटी. भाऊंना ही बातमी कळली. 5-25 हजार लोक मोहोटा देवीच्या पायथ्याशी गोळा झालेले. तिथं इंदिराजींची सभा होणार होती. त्या व्यासपीठावर भाऊचा सत्कार होणार होता. इंदिराजींना यायला 15-20 मिनटं अवकाश होता. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता तेव्हा काहीतरी. वामन भाऊ स्टेजवर गेले. माईक हातात घेतला. बाळासाहेबांना जवळ बोलवलं. डोळे भाऊंचे डबडब भरून आलेले आहेत. आवाज कापरा झालाय. आणि वामन भाऊ म्हणतात, बाळासाहेब परमार्थात पाय टेकला, परमार्थात पाय टेकला तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही स्त्रीच्या हातानं हार घालून घेतला नाही. 2-4 वर्षाचं आयुष्य शिल्लक राहिलंय. इंदिराजींच्या हातानं मला हार घालून माझ्या जीवनाला कलंक लागेल असं काही करू नका. मला मान्य आहे त्या देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या माऊली आहेत, तरीसुद्धा माझ्या जीवनाची तत्त्व आहेत. स्त्रीकडून मला हार घालून घेता येणार नाही. देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या माऊलीच्या हातानं सुद्धा हाराला नकार देणारा वैराग्य शिरोमणी महात्मा कलियुगामध्ये वामन भाऊ सारखा दुसरा सापडणार नाही. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगा. मी भाऊंचा अधिकार सांगितला. आता ऐका. भगवान बाबाच्या आईचं निधन झालंय. आईच्या अंत्यदर्शनाला हजारोंचा जनसमुदाय उसळलाय. अंत्ययात्रा निघाली, स्मशानापर्यंत पोहोचली, चितेवर प्रेत ठेवलंय. येणारा ग्रहस्थ प्रत्येकजण बाबांच्या आईच्या पायावर डोकं ठेवतोय, निघतोय, पायावर डोकं ठेवतोय, निघतोय. वामन भाऊ येत आहेत म्हणून थोडं थांबवलंय. तेवढ्यात बैलगाडीतून वामन भाऊ आले. पल्लेदार मिशा, भारदस्त शरीर यष्टी, उंचापुरा देह, सिंहासारखा जबडा, पण चेहरा मात्र आज केविलवाना झालाय. डोळे खोल गेलेत. डोळ्यात आसू उभे राहिलेत. कंठ दाटून आलाय. अंगावर काटा उभा राहिलाय. लहान लेकरांना हंबरडा फोडावा तसा हंबरडा फोडून भाऊ गाडीतून उतरले. धावत गेले. चितेजवळ उभे राहिले. आत्तापर्यंत हजारो लोकांनी दर्शन घेतलं भगवान बाबाच्या आईच्या पायावर डोकं ठेवून, पण हा वैराग्य शिरोमणी महात्मा पोहोचला. बाबाच्या आईच्या पायावर डोकं नाही ठेवलं. वामन भाऊंनी बाबांच्या आईच्या पोटावर डोकं ठेवलं. पोटाला 3 वेळा हात जोडले. मागं सरकले. हंबरडा फोडून भाऊ गरजले, आई सारा समाज तुझ्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेत असताना या वामनानं पायावर डोकं न ठेवता तुझ्या पोटावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. त्याचं कारण
तुझ्या याच पवित्र पोटामध्ये माझ्या भगवान बाबासारखा महात्मा तू 9 महिने 9 दिवस वागवलेला आहे. माझ्यासाठी तुझ्या पायापेक्षा तुझं पोट पवित्र आणि महत्त्वाचं आहे, म्हणून हे मस्तक तिथं टेकवलंय. विठाला धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. जे खाते उतरी नारायण, जे खाते उतरी नारायण नारायण धन्य महाराज जन्मले. मी आई सांगतोय, शिवरायांसारखा छत्रपती महाराष्ट्राला देणारी एक आई आहे. धन्य धन्य जियेचे कुसी ज्ञानदेव, ज्ञानोबरायासारखा साधू महाराष्ट्राला देणारी एक आई आहे. आणि भगवान बाबासारखा राष्ट्रसंत या महाराष्ट्राला देणारी सुद्धा एक आईच आहे. विठाला आईसाठी जेवढं करता येईल तेवढं करावं. मला ह्या कुटुंबाचा अभिमान एवढ्यासाठी वाटतो. हे काय महाराज आमचे आजचे ऋणानुबंध नाही. आज कीर्तन माझं नसतं तरी तुम्ही जसं आलात तसं मी आलोच असतो, आणि तसं ठरलंही होतं. मी स्वतः वंदनीय संजय बाबा पाचपोर यांची सेवा घेतली होती. त्यांनी डायरीत नोंदही केली होती, पण थोडा आमच्याकडून तारीख पाहण्यात काहीतरी मिसगाईड झालं. त्यांना 12 जानेवारीची नोंद करायला सांगून बसलो. त्यांनी 12ची नोंद केली आणि पुन्हा ब्राह्मणांनी नानांना सांगितलं की 12 नाही आपली 2 आहे. मग बाबांना 2चा आग्रह केला. बरं 1 त्यांना मीच दिली होती. उदगीरला फार मोठ्या साधूच्या पुण्यतिथीची तपपूर्ती चालू आहे. रात्री त्यांची सेवा झाली. बाबा म्हणल्या उदगीर करायचं आणि नांदूर गाठायचं, मला त्रास एवढा काही आता देऊ नका म्हटले. मग नानांना म्हटलं आता काय करायचं. नाना म्हटले आता काहीच करायचं नाही, आता तुम्हीच उभा राहायचं, तुम्ही असंही येणारच आहेत. मग या परिवाराचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध ऋणानुबंध आहेतच. पण हा सोहळा बघा ना महाराज, एवढा सभा प्रशस्त कीर्तन मंडप टाकला आहे, पलीकडं भोजन मंडप आहे, 3 कॅमेऱ्यानं शूट चालू आहे. आणि मला वाटतं आपल्या भागातले राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक जीवन जगणाऱ्या लोकांपैकी जे काही टपके लोक आहेत ते कोणी गैरहजर राहिले आलेत, येत आहेत. आणि किमान नाही जेवायला आले तर येऊन भेटून जाण्यासाठी तरी दिवसभरात येणारच आहेत. हा आईवरच्या प्रेमाचा वर्षाव ह्या पोरांनी एवढा केला आणि त्याची पावती ह्या समाजानं त्यांना उपस्थित राहून दिली आहे. मी आई सांगितली. मुलगी स्त्री जीवन, मुलगी असतं स्त्री जीवन, पत्नी असतं आणि स्त्री जीवन आई असतं. हा आईचा भव्य सोहळा आपण साजरा करतोय. अभंगाचा भावही थोडा पाहायला पाहिजे. मग आई सांगण्याचा, स्त्री सांगण्याचा आपल्या डोळ्यापुढं आणण्याचा प्रयत्न केला. अभंग तुकोबारायाचा आहे, निर्याण प्रसंगातला आहे. मोठी माणसं फार गोड काही जगाला देऊन जातात. एक गोड वाक्य सांगू का? मोठ्या माणसांच्या शेवटच्या काळात त्यांचा सहवास आपल्याला घडत जावा. ती काय देऊन जातील, ह्या विश्वाचं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान तुमच्या हातात देऊन जातील. शेवटच्या काळात मोठ्या माणसांच्या सहवासात राहत जावं. पहा, 3 मोठी माणसं आपल्या डोळ्यापुढं आणतो. एक रामायणातला मोठा माणूस, एक महाभारतातला मोठा माणूस आणि एक कलियुगातला मोठा माणूस. विठाला रामायणातला मोठा माणूस म्हणजे विरोधी पक्ष नेता. तुम्ही सध्याचा डोक्यात आणू नका, सध्या होईल का नाही हाच प्रश्न आहे. रामायणातला रावण, रावणाच्या वर्मी घाव लागला प्रभूचा, रावण धारातीर्थी पडला. आता काही मिनिटाचं आयुष्य त्याच्याकडे शिल्लक आहे. राम लक्ष्मणाला सांगतात, लखन रावणाकडे जा आणि विनम्र भावानं त्यांना जगण्याचं सूत्र विचार. राम पाठवतायत लक्ष्मणाला रावणाकडं. लक्ष्मण गेले.
पण थोडंसं लक्ष्मणाच्या मनात किंतु परंतु आहे. अरे आपला वैरी आहे हा. बरं वैरी असून एवढा बलाढ्य असताना दादानं त्याला लोळवलं आहे, मग त्याच्याकडं मी काय म्हणून विचारायचं. थोडासा अहंकारात मस्तीतच गेला लक्ष्मण आणि डोक्याकडं जाऊन उभा राहिला. पडल्या पडल्या रावणानं विचारलं, का आलात लक्ष्मणजी? म्हटले प्रभूने पाठवलंय. पाठवलंय का काही विचारायचंय? त्यामुळे जीवनाचं सूत्र विचारायलाच पाठवलंय. मग विचारणारानं इतका अहंकारी असू नये. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, असं आहे ना. बाकी सगळं जाऊ दे, प्रणिपात तर कर, सेवा जाऊ दे, तद्विधी जाऊ दे. विचारणारानं डोक्याकडे यायचं नसतं, पायाकडे उभा राहायचं असतं. लगेच शेवटी लक्ष्मण आहे तो परत जागेवर आला, पटकन पायाकडे गेला आणि मग मात्र विनम्र झाला. हात जोडले आणि विचारलं, माणसाने काय करावं आणि काय करू नये याचं सूत्र मला तुम्ही सांगा. ते विचारण्यासाठी प्रभूंनी पाठवले. एकच गोष्ट सांगितली रावणानं. रावण म्हणाला, लक्ष्मणा तूच नाही, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मानव जमातीसाठी हा रावणाचा एक संदेश आहे. माणसानं काहीही करावं पण प्रतिज्ञा करण्याच्या भानगडीत पडू नाही. कारण अल्पज्ञ जीवाची, अल्पायुषी जीवाची प्रतिज्ञा साकार होऊ शकत नाही. माझ्यासारख्याच्या 3 प्रतिज्ञा तशाच राहून गेल्यात. रावण म्हणतोय, माझ्या प्रतिज्ञा होत्या, खारा समुद्र गोड करील, सुवर्णाला सुगंध आणेल आणि स्वर्गाला पायऱ्या बसवल. मला हे शक्य झालं नाही. तिथं इतर जीवांनी अघोरी प्रतिज्ञा करायच्या भानगडीत पडायचं. मोठी माणसं शेवटच्या काळामध्ये जगाला मौलिक संदेश देऊन जातात. विठाला दुसरं पात्र घ्या महाभारतातलं. महाभारतात सगळ्यात तेजस्वी पात्र जर काय असेल तर ते पितामह भीष्म. कारण महाभारताच्या आरंभालाही तेच पात्र आहे आणि महाभारताचा समारोप होईपर्यंत तेच पात्र आहे. शंतनूच्या चरित्रापासून पहा, त्याच्या महाभारतात देवव्रत नाव आहे त्याचं. अलौकिक प्रतिज्ञा केली म्हणून तो भीष्म झालाय. रणांगणात लढला कौरवांच्या बाजून. काही तत्वती तत्व महाराज. काही माणसं मरण पत्करतात पण तत्वात तडजोड करत नाहीत. या तत्व. अरे वीरानं कुठं बायकांबरोबर लढायचं असतं का? होय काळे बाबा. शुरांनी कुठं बायकांबरोबर लढायचं असतं का? आणि नपुसकाबरोबर लढायचं असतं काय? महारथी असेल तो शिखंडीच महारथ. महारथी आहे पण नपुसक आहे ना. तुकोबारायने फार गोड वर्णन केलंय. ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. नपुसकाच्या हातात ढाल आणि तलवार दिली, ते बाजारात नाचू लागलं, माझे दोन्ही हात गुंतलेत, मी कशाने युद्ध करू. तो युद्ध करू नको, तू टाळ्या वाजव, टोल नाक्यावर जा. माऊलींची ओवी पण आहे. कुमारी हती दिधली शस्त्रे, का अशोच्या मंत्रे बीजे कथिली. तत्व आहेत महाराज. अरे आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचा पण केलाय, आयुष्यभर महारथी म्हणून जगलोय, एवढ्या 11 अक्षोहिणी सैन्याचा सेनापती म्हणून रणांगणात उभा आहे आणि एका बायल्याबरोबर युद्ध करू काय? त्यापेक्षा मरण आलेलं बरं. आणि देवानं हे कपट केलंय, तो काय कमी गोंधळी आहे का महाराज? सगळ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळ. चतुरा तू शिरोमणी, दुनिया बनण्याची खाणी, मुकुट सकेरा संस्थेच्या अध्यापक पूजनीय घुलेबाबांचं वाक्य आहे, उभ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळी म्हणजे द्वारकेचा कान्हा. त्या नपुसकाला पुढं केलंय शिखंडीला आणि त्यानं भीष्माला आवाहन केलंय, पितामह या माझ्याबरोबर युद्ध करायला.
पितामहांनी सांगितलं तुझ्याबरोबर युद्ध करण्यापेक्षा मेलेलो बरा. धनुष्याला कपाळ लावलं, धनुष्य खाली सोडलं आणि छाती काढून उभे राहिले. आणि मग देवानं मागून अर्जुनाला सांगितलं लाव आता बाण. शिखंडीच्या मागून अर्जुन बाण मारतो महाराज आणि सगळ्या अंगाची चाळणी होते. बाणाच्या अंतरुणावर पितामह पडतात. महाभारतीय युद्ध समापन होतं. दुर्योधन धारातीर्थी पडतो. थोडीशी धर्मराजाची चलबिचल आहे. हे माझ्यामुळं झालंय, कुलसंहार माझ्यामुळं झालाय आणि आता एवढं घडल्यावर काय काय होईल. पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. हे सगळं कोणामुळं झालं तर माझ्यामुळं. मग भगवान म्हटले तुझ्यामुळं काही नाही झालं, तू निमित्त मात्रम आहेस. मी गीतेत तेच सांगितलंय, निमित्त मात्रम भवसव्यसाची. निमित्ताचा धनी केलासे. मग समजूत काढायला पितामहांकडं नेलंय आणि त्यावेळेला धर्मराज पितामहांना काही प्रश्न विचारतात. ते विष्णू सहस्रनामाच्या आरंभाचे श्लोक पहा. को धर्म सर्व धर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. मग ते शेवटच्या समयाला विश्वाच्या झोळीमध्ये टाकलेलं हे दान आहे पितामहांनी. मोठी माणसं जाता जाता असं अलौकिक देऊन जातात. 1000 नावं ईश्वराची तुम्हाला जपता येतील. विष्णू ओम विश्वम विष्णुर षटकारो भगवान भगवानंदी सर्व प्रहरणायुधा. हे इथपर्यंत हे सगळं शेवटच्या समयाला. आणि 3 अत्यंत मौलिक गोष्टी पितामहांनी सांगितल्या. धर्मराज तुझ्यासाठीच नाही, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मानव जमातीसाठी पितामहाचा हा संदेश आहे. पहिलं, कोणावरही अन्याय करायचा नाही. दुसरं, समोर अन्याय होत असेल तर तो अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहायचा नाही. आणि तिसरं, शरण आलेल्याचा संहार करायचा नाही. अन्याय करायचा नाही, अन्याय होताना पाहायचा नाही. आणि कोणी क्षमा मागत असेल तर त्याला क्षमा केल्याशिवाय राहायचं नाही. हे विश्वाचं तत्त्वज्ञान, अलौकिक तत्त्वज्ञान जगाचा निरोप घेताना पितामहांनी धर्मराजाच्या निमित्तानं तुमच्या माझ्या झोळीत टाकलंय. विठाला तिसरा मोठा आणि महापुरुष कलियुगातला जगद्गुरू तुकोब्बार आहे. आता निघायचं आहे. काही वेळात, काही तासामध्ये देह परमात्म्याच्या हाताला धरून वैकुंठाच्या अधिपती म्हणून जायचं आहे. मग जाण्यापूर्वी लोकांच्या समोर महाराज उभे आहेत आणि लोकांचे प्रश्न आहेत महाराजांना. आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला परमार्थ संसाराचं मार्गदर्शन करा, आम्हाला काहीतरी उपदेश करा. बाकी सोडा, आज उपदेश पाहायचा आहे आपल्याला. तुकोबार आहे वैकुंठाला जाण्यापूर्वी काही तासाचा अवकाश हातात आहे आणि जगाला आता शेवटचं काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे, उपदेश करायचा आहे. त्यावेळेला जगाच्या पुढ्यात उभा टाकून चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत मनुष्य जमातीसाठी तुकोबारायांचा लागू असणारा उपदेश अभंग. आता तरी पुढे
विठोबा रखुमाई चिंतामणी महाराज म्हणा तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार म्हणा तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार
नका करू नाश आयुष्याचा. एवढं सुंदर ईश्वरानं दिलंय महाराज. याचा सदुपयोग. येणेची शरीरे शरीरा येणे सर. कुठल्याही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला सुधारणा करायची संधी दिली आहे देवानं. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग. तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमाची अवध आहे. आयुष्याच्या ज्या वळणावर असाल, ज्या टप्प्यावर असाल, त्या टप्प्यावर हा तुम्हाला उपदेश आहे. आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. या न्यायानं आईसाहेब कैलासवासी ममताबाई कारभारी शेळके यांचं पुण्यस्मरण. 4 भाऊ 3 बहिणी 7 लेकर आमचे. विनायक नाना असतील, दगडूदादा असतील, नामदेवदादा असतील, हे सगळे भावंड. त्यांच्या पुढं 8 मुलं 4 मुली, असा भरला परिवार. सगळं वेल एज्युकेटेड कुटुंब. आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून या कुटुंबाचा सगळ्यांशी असलेला जिव्हाळा आणि सगळ्यांचे त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध. लोकांना एक कीर्तनकार मिळत नाही तर 10 बसलेत. ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय पूजनीय असणारे काळेबाबा आहेत, महाराज आहेत, योगेश महाराज आले, ही सगळी मंडळी आहे. उभ्यात एवढे गुणवान आहेत. हे सगळं वैभव आपल्या आईसाठी या सगळ्या परिवारानं गोळा केलं. तेव्हा हे 4 भावंड आणि त्यांची सर्व मुलं मुली सुना नातवंड सगळ्यांना आजीचा आशीर्वाद मिळत राहावा आणि आजीला सद्गती प्राप्त व्हावी म्हणायचीच गरज नाही. एवढं संस्कार संपन्न कुटुंब ज्या माऊलीनं घडवलं आहे त्या माऊलींना ईश्वर तरी अन्यत्र पाठविलच कसा. माऊलींच्या एका ओवीत निकाल लावून जातो. ते मरणा ऐलीच कडे माऊली म्हणतात, मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील की. अरे जे जिवंत असतानाच देवस्वरूप झाले त्यांना मरणानंतर अन्यत्र गती होईलच कशी. त्या माऊली सद्गतीलाच गेल्यात, भगवत पदालाच प्राप्त झाल्यात अशी मनोमन भावना ठेवून त्यांना वंदना करू, श्रद्धांजली अर्पण करू. कीर्तन संपलं. उपस्थित सर्वांच्या वतीनं आईला भावपूर्ण आदरांजली वाहतो. 1 मिनिटं. मी नेहमीच येत असल्यामुळं आपल्याला माहीत आहे तुळशीचं जे औषध आहे दम्यावर पित्तावर चालणारं, शुगर BP कंट्रोलमध्ये ठेवणारं, बाहेर MS 4477 33 क्रमांकाची गाडी आहे. त्यात ते तुळशीचं औषध उपलब्ध आहे. औषधाची किंमत 200 रुपये आहे. घेण्याची पद्धत सकाळी उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यात औषधाचे 4 थेंब. कसलंही पित्त असू द्या आणि कसलाही दमा असू द्या. अंथरुणाला झोपलेले म्हाताऱ्या आम्ही गावभर फिरवल्यात त्या औषधानं. दम्यावर अत्यंत गुणकारी. आयुर्वेदिक काही साईड इफेक्ट नाही. बाहेर गाडी उभी आहे. आम्ही प्रसाद घ्यायला थांबणार आहे अर्धा पाऊण तास. त्यामुळं जेवल्यानंतरही घेतलं तरी चालेल. काल परवा एक नवीन फॅक्टरी आम्ही सुरू केली. आयुर्वेदिक मलम आमच्या मावस भावानीनं आम्ही तो तिथं जाग्यावर कारभार पाहतो. मी आपलं प्रसाराचं काम करतो. चांगलं मलम तयार केलं आहे आम्ही संधिवातासाठी. गुडघे असेल, कंबर असेल, मानपाट असेल, अत्यंत गुणकारी औषध आहे. 150 रुपये त्याची MRP आहे. आणि फारच अगदी हरभऱ्या एवढं घेतलं, जिथं गुडघा कंबर दुखते तिथं हलक्या हातानं चोळलं. 24 तास अत्यंत आराम पडतो. नारायण तेलाचा त्याच्यामध्ये समावेश करून आणि आयुर्वेदिक जडीबुटीचा वापर करून सुंदर मलम बनवलं आहे. तेही आपल्याला गाडीत मिळेल. ड्रायव्हर गाडीत आहे, घेऊ शकता. पुन्हा नाना खरंच मन भरून आलं. एवढा समाज आईसाठी आपण गोळा केला, एवढा अट्टहास एवढा वैभव तुम्ही चौघा भावांनी आईसाठी केला. तेव्हा तुमच्या चौघांनाही आईचा अनेक वर्ष आशीर्वाद मिळत राहावा. आणि आपल्या पिढीमध्ये वेल एज्युकेटेड झालेत, शिक्षित पिढी झाली, ती सुशिक्षित असावी. त्यांनी आपण दिलेले संस्कार जीवनभर जतन करावेत आणि ह्या माऊलींचं नाव त्यांच्या वागण्यामुळं समाजात कायम निघत राहावं एवढी सद्भावना व्यक्त करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर
भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.